आता पाहूयात महाफास्ट 150 बातम्या। लखनौमध्ये कुणाची तरी 200 एकर जमीन जप्त, 800 कोटींचा प्रकल्प, माझ्याकडे सर्व माहिती योग्य वेळी समोर आणणार, TV9 मराठीला दिलेल्या मुलाखतीतून शिंदेंचा ठाकरेंना इशारा। महाविकास आघाडी महाभकास आघाडी आहे, गळ्यात गळे आणि पायात पाय अशी त्यांची परिस्थिती। महाविकास आघाडीच्या अफवांवर कुणी विश्वास ठेवणार नाही, शिंदेंचं वक्तव्य। नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात आज 3 जाहीर सभा, सोलापूरमध्ये राम सातपुते आणि निंबाळकर, कराडमध्ये उदयनराजे, तर पुण्यात महायुतीच्या 4 उमेदवारांसाठी सभा होणार। पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची आज पुण्यात सभा। सभेच्या पार्श्वभूमीवर दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद। सभेला अमित ठाकरेही उपस्थित राहणार। पुण्यात मोदींच्या सभेच्या ठिकाणी तब्बल 82 चेक पॉइंट, रेसकोर्स मैदानाच्या प्रवेशद्वारावर तपासणी करूनच प्रवेश मिळणार। मैदान मोठं असल्याने चेक पॉइंटची उभारणी। पुण्यात आज मोदींच्या दौऱ्यामुळे शहरात कडक पोलीस बंदोबस्त, तर शहरात ड्रोन वापरण्यासही बंदी। शशिकांत शिंदेंच्या प्रचारार्थ आज शरद पवारांची 4 वाजता वाईमध्ये सभा, तर धैर्यशील मोहिते पाटलांसाठी फलटणमध्ये दुसरी सभा। प्रणिती शिंदेंच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची आज सोलापुरात सभा, महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी ठाकरे मैदानात। नाशिकसाठी 2 महंत आज उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीकडून इच्छुक असलेले शांतिगिरी महाराज अपक्ष अर्ज भरणार, तर महंत अनिकेत शास्त्री महाराज देखील आज अपक्ष अर्ज भरणार। नाशिकचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, संजय राऊतांच्या उपस्थितीत रॅलीचंही आयोजन। दक्षिण मध्य मुंबईतून महायुतीचे राहुल शेवाळे अर्ज भरणार, अर्ज भरताना मुख्यमंत्री शिंदेही उपस्थित राहणार। मुंबईत महाविकास आघाडीचे 2 उमेदवारांचे अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन होणार, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत तर दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई अर्ज भरणार। ठाण्यातून ठाकरे गटाचे राजन विचारे आज उमेदवारी अर्ज भरणार, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार। धुळ्याचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे उपस्थित राहणार। राज ठाकरे नारायण राणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरण्याची शक्यता, 4 मे रोजी राज ठाकरेंची सिंधुदुर्गात सभा होण्याची शक्यता। महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करा, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश, राज ठाकरे महाराष्ट्र दिनी हुतात्मा चौकात अभिवादन करणार। दिल्ली काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, कन्हैया कुमार यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते नाराज, दिल्ली काँग्रेस अध्यक्ष अरविंद सिंह लवली यांचा राजीनामा। डोंबिवलीचा माणकोली पूल आजपासून 4 दिवस बंद, 29 एप्रिल ते 2 मे पर्यंत माणकोली पुलावरील वाहतूक बंद, प्रवाशांना शिळफाटा किंवा पत्रीपूल मार्गे प्रवास करावा लागणार। अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा, वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे येरडमध्ये मोठं नुकसान, आर्थिक मदत देण्याची नागरिकांची मागणी। इगतपुरीच्या भावली ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई, विहिरीत अवघा 10 ते 15 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक, भावली धरणातून पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची मागणी। नागपूर विभागातील मोठ्या धरणांमध्ये 41.61% पाणीसाठा, अमरावतीमधील धरणांमध्ये कमी पाणीसाठा, विदर्भातील नागरिकांचा पाणीटंचाईशी सामना। जायकवाडी धरणात 15 टीएमसी गाळाचं प्रमाण वाढल्यानं धरणाची साठवण क्षमता 102 वरून 87 टीएमसीवर, नाशिकच्या मेरी संस्थेच्या अहवालातून माहिती समोर। वाढत्या उन्हाच्या तडाख्याने मावळ आणि मुळशीमधील धरणांची पाणी पातळी खालावली, पवना धरणाची पाणी पातळी 34.96%वर, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। थंड हवेची ठिकाणं तापली, वाढत्या तापमानामुळे पर्यटकांना थंड पर्यटन स्थळांचा विरस, मुंबई ठाण्यातही उन्हाचा तडाखा कायम। पुण्यातील शिवाजीनगर भागात 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, वाढत्या तापमानामुळे नागरिकांची गैरसोय, काळजी घेण्याचं आवाहन। छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यात 2 वाहनांचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू तर 23 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू, जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांची माहिती। वंदे भारत ट्रेननंतर आता वंदे भारत मेट्रो ही प्रवाशांच्या सेवेत, वंदे भारत मेट्रोची चाचणी जुलैपासून, स्लीपर ट्रेनची चाचणी पुढील महिन्यापासून सुरू होणार। कल्याण मुरबाड रेल्वेच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, 50 ते 60 शेतकऱ्यांचे राहती घरं देण्यास विरोध, हरकती दाखल करून थेट सर्व्हे केल्यानं शेतकरी आक्रमक।
नवी मुंबईचे जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अर्थात JNPT येत्या 5 वर्षात कार्बन उत्सर्जन मुक्त होणार. ट्रकचे रूपांतर विद्युत बॅटरी आधारित वाहनांमध्ये करण्यास सुरुवात. अहमदनगरमधील ओबीसींना आवाहन करणारे बॅनर्स प्रशासनानं हटवले. ओबीसींनी ओबीसीला सहकार्य करावं अशा आशयाचे बॅनर्स आचारसंहिता भंग होत असल्यानं प्रशासनाची कारवाई.